या दुःखद घटनेचं मनाला धक्का लागलेला आहे. एक आमचा विधिमंडळातला सहकारी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष सोबत काम केलं. अशा त्यांचं जे कर्तृत्व होतं, जे उत्तम शासन आणि उत्तम प्रशासन याच्यावर त्यांची मोठी पकड होती आणि शब्दाचे पक्के दादा असं त्यांचा उल्लेख केला जात होता. असं एक विजन असलेलं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राच्या राजकारणातून हरपल्यामुळे महाराष्ट्राच्या ज्यांना विजन होतं असं एक व्यक्तिमत्व हरपल्यामुळे महाराष्ट्रालाच मोठ्या प्रमाणात त्यांच्या गेल्याचं दुःख झालेलं आहे. अशा या आमच्या सहकारी अजितदादांना त्यांच्या परिवाराला जे दुःख झालेलं आहे त्यांना ईश्वर हे दुःख सहन करण्याची क्षमता प्रदान करो. मी त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली वाहतो.